नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. अलीकडेच एक अध्यादेश आला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम जो आहे त्या अधिनियमामध्ये दुरुस्ती करणारा महाराष्ट्राचा अध्यादेश क्रमांक 12/2024 हा दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आणि जे म्हणून स्टॅम्प पेपर्स 100 रुपयाचे होते किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जे करावं लागत होतं ते 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करावं लागेल. जे 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करावं लागत होतं ते सर्व 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करावं लागेल. जे आर्टिकल्स आहेत, आर्टिकल 4, आर्टिकल 5, आर्टिकल 8, 9, 10, 12, 27, 30, 38, 47, 44, 49, 52, 58 आणि 63 इतक्या आर्टिकलमध्ये अनुसूची 1 मधील ज्या सर्व आर्टिकलमध्ये दुरुस्ती करण्यात आली या अध्यादेशामुळे. आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की आता आपल्याला 5 पट प्रत्येक वेळी 5 पट पैसे द्यायला लागणार. म्हणजे एक साधं प्रतिज्ञापत्र करायचं असेल तरी देखील 5 पट पैसे द्यावे लागतील. आणि एक लोकांच्या मनामध्ये एक मुद्रांक शुल्काची रक्कम ही 5 पट वाढली अशी भावना निर्माण झाली आणि सर्वत्र एक असंतोषाचं वातावरण निर्माण पण झालं की एकदम 5 पट कसे वाढू शकते कुठलीही गोष्ट. आणि यामुळे जे एक हवालदिलपणा निरनिराळ्या शासनाच्या सेवा घेणाऱ्या लोकांमध्ये निर्माण झाला, कार्यालयांमध्ये देखील याबाबत संभ्रम निर्माण झाला. आणि यापूर्वीचे मग त्याचे संदर्भ शोधायला सुरुवात झाली. त्यासाठी शेवटी शासनाला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. दिनांक 30/10/2024 रोजी शासनानं एक स्पष्टीकरण दिलं. शासनाचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 30/10/2024 म्हणजे अगदी काल एक सर्व विभागीय आयुक्तांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आणि त्यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये जेव्हा जेव्हा म्हणून प्रतिज्ञापत्रासाठी लोक येतील तेव्हा स्टॅम्प पेपरवरती ते प्रतिज्ञापत्र करा असा आग्रह धरण्याची आवश्यकता नाही. तसं धरण्याची गरज नाही, कारण कायद्यातल्या तरतुदी अत्यंत स्पष्ट आहेत. यासाठी मध्यंतरी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये एक PIL 58/2021 झाली होती आणि त्यामध्ये हाच इश्यू रेज केला होता की शासनाच्या निरनिराळ्या सेवा जेव्हा घेतल्या जातात तेव्हा त्या सेवेसाठी जे प्रतिज्ञापत्र केले जातात, खरं तर आता सर्वत्र देशभर स्वयंघोषणापत्रावरती विश्वास ठेवून सर्व सेवा द्याव्यात असा केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा आदेश आहे. तरी देखील निरनिराळ्या कार्यालयामध्ये स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र करण्याचा आग्रह धरला जातो. आणि मग यासाठी शासनानं 2004 मध्ये एक सर्क्युलर काढलेला, एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. 1 जुलै 2004 रोजी महाराष्ट्र शासनानं एक नोटिफिकेशन काढलं होतं मुद्रांक अधिनियमाच्या कलम 9च्या अंतर्गत, 9 च्या अंतर्गत. आणि त्या ठिकाणी असं शासनाने सांगितलं होतं की जेव्हा जातीचं प्रमाणपत्र असं आवश्यक असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र आवश्यक असेल, वास्तव्याचं प्रमाणपत्र आवश्यक असेल, नॉन क्रिमी लेअरचं प्रमाणपत्र आवश्यक असेल, राष्ट्रीयत्वाचं प्रमाणपत्र आवश्यक असेल किंवा निरनिराळ्या कार्यालयांमधून घेतल्या जाणाऱ्या निरनिराळ्या सेवा असतील, अशा कोणत्याही सेवासाठी मागितलेलं जे प्रतिज्ञापत्र आहे त्यासाठी स्टॅम्प पेपरचा आग्रह धरू नये. त्या साध्या कागदावर, साध्या पेपरवर देखील स्वयंघोषणापत्र दिल्यानंतर ते प्रतिज्ञापत्र म्हणून स्वीकारण्यात यावं असं नोटिफिकेशन 1 जुलै 2004 काढलं होतं. तरी देखील लोक ऐकत नव्हते. म्हणून शेवटी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये 58/2021 ही याचिका झाली. त्या याचिकेमध्ये आग्रह धरण्यात आला की या नोटिफिकेशन प्रमाणे सर्व कार्यालयांना कारवाई करण्याचा आदेश द्यावेत. शिवाय या नोटिफिकेशनची प्रसिद्धी सर्व कार्यालयांमध्ये करावी. पण तसं झालं नाही. आता ज्या अधिसूचना आली, हो ठीक आहे, ज्या ठिकाणी स्टॅम्प पेपर लागतो 100 रुपयाचा त्या ठिकाणी 500चा लागतो असा जर शासनाने कायदा केला तर त्या कायद्याला अडवण्याचं काही कारण नाही किंवा त्याच्याविषयी नाराजी असण्याचं काही कारण नाहीये.
ज्या ज्या सेवांसाठी ते आवश्यक आहे त्यासाठी पण शासनाने जर सांगितलं आहे की जातीच्या प्रमाणपत्रासाठी, उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी, वास्तव्याच्या प्रमाणपत्रासाठी, अधिवासाच्या प्रमाणपत्रासाठी किंवा निरनिराळ्या कार्यालयांमधून दिल्या जाणाऱ्या निरनिराळ्या सेवांसाठी म्हणून जे प्रतिज्ञापत्र लागतं त्यावर मात्र शुल्क लागणार नाही, त्यासाठी स्टॅम्प पेपरचा आग्रह धरता येणार नाही. हे जर 2004 1 जुलै 2004ला शासनाने म्हटलं असेल तर ह्या अमेंडमेंट कितीही झाल्या याचे रेट फक्त वाढलेले आहेत. म्हणून काही प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर घ्यावं असा तर नवीन कायदा आलेला नाहीये. ही बाब शेवटी शासनाला क्लिअर करावीशी वाटली आणि म्हणून नोंदणी महानिरीक्षकांनी 30/10/2024 रोजी स्पष्टपणे परिपत्रक काढलं. त्यामध्ये हे जे 58/21 ही जे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन होतं त्यामधले आदेश उद्धृत केले. शासनाचं जे 1 जुलै 2004चं नोटिफिकेशन आहे ते उद्धृत केलं आणि आता जे केलेले जे अमेंडमेंट आहे ज्याला आपण म्हणतो परिशिष्ट 1, ज्याला शेड्यूल 1 म्हटलेलं आहे आपल्या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमामध्ये, त्याच्या अनुच्छेद 4 मध्ये जी काही दुरुस्ती झाली त्या आर्टिकलमध्ये, ही आर्टिकलमधली दुरुस्ती 100चं 500 200चं 500 करणं ही अशा प्रतिज्ञापत्रांना लागू असणार नाही हे स्पष्ट केलं. म्हणजे शासनाच्या सेवा घेण्यासाठी लागणारं जे प्रतिज्ञापत्र आहे त्यावर कोणतंही शुल्क लागणार नाही, मुद्रांक शुल्क लागणार नाही असं शासनाने स्पष्ट केलं. ही बाब आपल्याला सर्वांना माहीत व्हावी म्हणून हा व्हिडिओ केला. अत्यंत छोटासा, कारण ही फक्त ही जी नवीन बाब आलेली आहे हे जे मुद्रांक महानिरीक्षकांचं किंवा नोंदणी महानिरीक्षकांचं आणि मुद्रांक नियंत्रकांचं दिनांक 30/10/2024चं पत्र, त्याच्या आधी झालेलं जे अध्यादेश आहे तो अध्यादेश, त्यापूर्वी 1/7/2004चं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आणि हायकोर्टाचा हा निकाल, हे सर्व सध्या निरनिराळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरतं आहे पण कुणाला मिळालं नाही. तर ते आपल्याकडं मेंबर डाउनलोडच्या लिंकवरती उपलब्ध असेल, आपण ॲक्सेस मागा, आपल्याला ते नक्की मिळेल. आपण हे डाउनलोड करा, आपल्याकडे सतत ठेवा आणि ज्या ज्या शासकीय कार्यालयात जाल तिथे दाखवा आणि आपल्याला मुद्रांकाचा भुर्दंड पडणार नाही हे पहा. हे सर्वांना आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा. शासनाचा आणि उच्च न्यायालयाचा हेतू हा आहे की ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं. आपल्या लिगल लिटरसीचा देखील हेतू हाच आहे की खरा कायदा, खरा नियम, खरा शासन न्याय निर्णय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या लोकांना स्वतःच्या हक्कासाठी त्याचा उपयोग करता आला पाहिजे आणि त्यासाठी इतरांवरती अवलंबून राहण्याची आवश्यकता पडू नये. म्हणून हे आपण जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवा. शेअर करा, शेअर करत राहा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करत राहा. जर का हे आपल्याला आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा, लाईक करत राहा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे अशी जी काही नवीन नवीन माहिती येते ती आपल्याला सततपणे माहीत होत राहील. मी या ठिकाणी थांबतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.